वडोद तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक. शेतकऱ्याचे 4 लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान. अन्नधान्यासह रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गॅसची गळती होऊन स्फोट झाला। याविषयी सविस्तर माहिती अशी की शांताराम गोविंदा तांगडे हे आजूबाई संस्थान अनवा येथे दर्शनासाठी गेले असता सदरची घटना घडली आहे। यावेळी शेजाऱ्यांनी घराला लागलेली आग पाहून घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत गॅसने भडका घेतला होता व या भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील 2,60,000 रुपये नगदी व 10 ते 15 क्विंटल हरभरा, गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण 4 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे। यावेळी सदर घटनेचा संबंधित कंपनीने पंचनामा करून योग्य तो मुआवजा द्यावा अशी मागणी वडोद तांगडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे। ताई मला सांगा, तुमच्या घराशेजारी घर जळालं, कशाने जळालं? तुम्ही प्रत्यक्षदर्शीनी होता का? काय नाव तुमचं? माझं नाव शारदा कडुबा पांडे। आम्ही त्यांच्या शेजारी राहतो। ज्यावेळेस जाळ झाला त्यावेळेस आम्हाला आवाज आला, एकदम भयानक आवाज आला की आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून। आम्ही बाहेर येऊन बघितलं तर पूर्ण जाळ होता। येऊन बघितलं, सगळे पाणी घेतलं, विझवलं, गॅसमुळे सगळं घरातलं पूर्ण जळालं, काय सुद्धा त्यांच्या घरात राहिलेलं नाही बघा। मग ते गॅस घेऊन कोणी वाचवलं, काय केलं? गणेश तांगडे यांनी वाचवलं। आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून, सगळं दूर चौकडं काहीच सुचत नव्हतं। आई त्यांची ओरडत होती, वडील रडत होते, काय म्हणजे पूर्ण घरात पाणी, सगळं आम्ही विझवलं। कमीत कमी 20-25 जण होतो आम्ही इथं। कोणी बाटले घे, कोणी कळशे घे, कोणी काय घे। आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही, काय नाही, काही सुद्धा समजलं नाही, कोणाची फोन सुद्धा काहीच नाही, सगळं धिंगाणा झाला सगळा। ते कुठं जायला होते घरचे लोक? ते आजोबाईच्या सोंगाला जायला होते। घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं। कुलूप ते गणेश तांगड्यांनी डायरेक्ट तोडलं लातांनी, मागून दरवाजा तोडला आम्ही, माझ्या देरांनी, माझ्या नवऱ्यानी, सगळ्यांनी आम्ही धावपळ केली। त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुचतच नव्हतं, डायरेक्ट सगळे कपडे, त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा। त्यांचं काहीतरी झालं पाहिजे, काय सुद्धा राहिलं नाही, सगळं जळून झालं। गरीब लोक आहे ते, माझी एवढीच विनंती आहे, खूप कष्ट करतात ते, असं व्हायला नको होतं। सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही, एकदम सगळं जाळ, कुठं दूर, सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं। मी स्वतः डोळ्यानं बघितलं। भाऊ मला सांगा, काय नुकसान झालं आणि कशाने झालं? काय नाव तुमचं? मी शांताराम गोविंदा तांगडे। मी आजोबाईच्या स्वारीला जायला होतो, घरात गॅसना स्फोट घेतला। काय काय नुकसान झालं यामध्ये? किती नुकसान झालं? 2,60,000 रुपये जळाले, काही वस्ता भावाबी जळालं, सर्व धान्य, हरभऱ्याचे कट्टे होते 30 कट्टे 30 कट्टे जळाले, भरपूर काही असं नुकसान झालं। भाऊ मला सांगा, काय झालं? काय नाव तुमचं? माझं नाव गणेश विश्वनाथ तांगडे, वडोद तांगड्याचा रहिवासी। रात्री इथं आमचं भाऊ शांतीनाथ गोविंदा तांगडे यांच्या घरात गॅसमुळं स्फोट झाला। मी तिकडे घरी होतो आणि मला ते कळालं आणि मी आलो इकडं, तर एकदम जाळ झालेला होता। घरी कोणीच नव्हतं। ते कुठं गेलेले होते? ते आजोबाईच्या यात्रेनिमित्त तिकडे गेले होते आणव्याला। गॅसनं पेट घेतला, त्यावेळेस तुम्ही काय केलं? मग मी आलो तसं दरवाजा तोडला, कुलूप तुटत नव्हती तर मी डायरेक्ट लात घातली त्याला, तो तुटला। मी गेलो, मग आतमध्ये डायरेक्ट गॅस उचलला, बाहेर भेटला, ते चक्क विजला। नंतर जाळ काही विजत नव्हता, पण मग आरडाओरडा केल्यामुळं तिथं पांडे सरकार एक इथं बारोटे कंपनी, त्याचे ते आले आणि मग एक गणिमत हाऊत भरलेले होते, पाणी होतं बरंच, त्याच्यामुळं ते कवर झालं। यात मग घरातलं काही नुकसान वगैरे झालं? नुकसान झालं ना बरंच पूर्ण। काय नुकसान? पैसे होते 2,60,000 रुपये, ते हे झाले, ते कडुळे होते काही ठेवलेले, ते काही आता सापडत नाही। काही अन्नधान्य वगैरे होतं का? धान्य ते हरभरं नुकसान झालं, हरभरं, गहू, डाळी दुळी, घरात काय जे असलं ते पेटलं, सगळं पूर्णपणे पेटलेलं।